हॅलो एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ सर्वांना। आज ना आपण इथे रक्षाबंधन विशेष अगदी साधी सिंपल आणि झटपट तयार होणारी ही थाळी बघतोय। त्यासाठी बघा मिक्स डाळी घेतले, तिथे पाव कप तूर डाळ आणि अगदी 4 चमचे त्यामध्ये मूग डाळ घालून घेतली आहे। आता ह्या डाळी स्वच्छ धुवून घ्यायच्यात आपल्याला 2 ते 3 वेळा आणि त्यानंतर कुकरमध्ये ठेवून अगदी झटपट ही डाळ शिजवून घ्यायची। आता एका डब्यामध्ये मी इथे डाळ शिजायला घातली आहे, दुसऱ्या डब्यामध्ये बटाटे उकडायला ठेवलेत आणि कुकरचं झाकण बंद करून याच्या आपल्याला शिट्ट्या करून घ्यायच्यात। तुम्ही बघू शकता बटाटे आपले छान शिजलेत। बटाटे बाजूला ठेवून देऊया आणि आपल्याला डाळ छान घोटून घ्यायची। या पद्धतीने छान घोटून घ्यायची, अगदी मौसूद शिजली की सहजतेने घोटली जाते। आता बघा डाळ घोटून झाली आहे, आपण एक भांडं ठेवून घेऊया। त्यामध्ये तेल घालायचे 2 चमचे आणि त्यानंतर यामध्ये मोहरी घातली आहे। मोहरी छान तडतडली की जिरं घालून घ्यायचं। त्यानंतर 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची आणि कढीपत्त्याची पानं घालून झाल्यानंतर आपल्याला इथे 8 ते 10 लसूण पाकळ्या ठेचून घालायच्यात। आता वरणामध्ये लसूण थोडंसं तुम्ही जास्त वापरून बघा, एक नंबर होतं वरण चवीला। तर अशा पद्धतीने आपल्याला छान हा लसूण अगदी लाईट त्याचा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे। अगदी 1 मिनिट मंद आचेवर छान परतून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये हिरव्या मिरच्या घातलेत, असे मोठे काप करून घालायचे आहेत। साधारण 3 हिरव्या मिरच्या या पद्धतीने कट करून घातलेल्या आहेत। त्यानंतर यामध्ये आपल्याला एक छोट्या आकाराचा टोमॅटो, बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे। लालबुंद पिकलेला छान टोमॅटो घालून घ्यायचा। टोमॅटोसुद्धा आपल्याला या फोडणीबरोबर छान परतून घ्यायचा आहे। 1 मिनिट अगदी मौसूद होईपर्यंत छान परतून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे। इथे बघा माझ्याकडून हिंग घालायचा राहिला होता, तर मी इथे पाव चमचा हिंग घालून घेतला आहे। त्यानंतर आपण याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि अर्धा चमचा हळद घालून घ्यायची। आता हे सगळे जिन्नस छान 1 मिनिट परतून घ्यायचे आणि त्यानंतर घोटून घेतलेली डाळ आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायची। आता बघा किती छान मौसूद डाळ शिजल्यामुळे अगदी मस्त एकसंध असं हे वरण तयार होतं। आता कन्सिस्टन्सीप्रमाणे तुम्ही पाणी कमी जास्त ठेवू शकता, तुम्हाला ज्या पद्धतीने आवडत असेल, घट्ट पातळ, त्या पद्धतीने तुम्ही वरणाची कन्सिस्टन्सी ठेवू शकता। आता बघा इथे मला खूप जास्त पातळ वरण आवडत नाही, मी थोडंसं घट्टच करते। तर अशा पद्धतीने इथे आपलं वरण तयार झालेलं आहे। छान मस्त उकळी येऊ द्यायची आणि त्यानंतर बारीक चिरलेली खूप सारी कोथिंबीर घालून घ्यायची। इथे आपलं वरण तयार आहे। आता वरण बाजूला ठेवून देऊया आणि त्यानंतर आपल्याला बटाट्याची भाजी करून घ्यायची। त्यासाठी हे बटाटे छान साली काढून त्याचे फोडी करून घ्यायच्या। आता कढई गरम करायला ठेवून त्यामध्ये साधारण 2 चमचे तेल घालून घेतलंय। तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातली आहे। मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचं। आता यामध्ये जिरं घालून झाल्यानंतर एक 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घातलेत। एक मीडियम आकाराचा कांदा बारीक चिरून घालायचा आहे। कांदा आपल्याला छान गोल्डन ब्राऊन रंगावर परतून घ्यायचा आहे। साधारणपणे 1 ते 2 मिनिट आपल्याला कांद्याला छान परतून घ्यायचं आहे। इथे बघा कांदा लवकर परतला जावा यासाठी मीठ मी इथे घालून घेते। साधारण चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि त्यानंतर या बटाट्याच्या भाजीसाठी मी हिरव्या मिरचीचा ठेचा केला आहे। 7 ते 8 लसूण पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या मिक्सरला जाडसर वाटून घ्यायच्या आणि त्यानंतर हा जो ठेचा आहे तो आपल्याला कांद्यामध्ये घालून घ्यायचा आहे। आता ठेचा घालून झाल्यानंतर इथे अर्धा चमचा हळद घालून घेतली। सगळे जिन्नस छान परतून घ्यायचे 1 मिनिट आणि त्यानंतर शिजवून घेतलेला बटाटा अशा पद्धतीने स्मॅश करून याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे। आता हा बटाटा छान आपल्याला आधी मीडियम फ्लेमवर 1 ते 2 मिनिट परतून घ्यायचा। या पद्धतीने तुम्ही व्यवस्थित परतून घ्या आणि त्यानंतर अगदी 1 ते 2 मिनिट त्याच्यावर झाकण ठेवून एक मस्त वाफ काढायची मंद आचेवर। मस्त बटाटा आपला बटाट्याची भाजी अशा पद्धतीने तयार होते। तुम्ही बघू शकता झाकण घालून अगदी 5 मिनिटं मी याला मंद आचेवर ठेवून दिलं होतं। इथे आपली बटाट्याची भाजीसुद्धा तयार झालेली आहे। खूप सारी बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर घालून घ्यायची। बटाट्याची भाजी खाण्यासाठी तयार आहे। आता बघा बटाट्याची भाजी आपली झाली आहे, डाळ करून झाली आहे। आता आपण बटाट्याची भाजी बाजूला ठेवून देऊ आणि एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवूया आणि पापड, कुरडया तुम्हाला जे काही आवडत असेल ते तुम्ही छान तळून घ्या। अशा पद्धतीने मी इथे तेल गरम करायला ठेवलं। तेल गरम झाल्यानंतर इथे पापड तळून घेतलेले आहेत। त्यानंतर आपल्याला या तेलामध्ये पुऱ्या तळून घ्यायच्यात। आता बघा इथे साधारणपणे आपले पापड तळून झालेले आहेत। तर त्यानंतर
आपण या तेलामध्ये पुऱ्या तळून घेऊ। तुम्ही या पद्धतीने नियोजन कराल तर अगदी अर्धा तास ते पाऊण तासात तुम्ही सगळं जेवण तयार करू शकाल आणि खूप जास्त वेळ तुम्हाला भावासोबत फॅमिलीसोबत मस्त स्पेंड करता येईल, मस्त एन्जॉय करता येईल। आता इथे पुऱ्यासुद्धा छान तळून घेतलेल्या आहेत आपण, मस्त टम्म पुरी फुगली आहे तुम्ही बघू शकता। आणि पुऱ्या करत असताना त्यामध्ये अगदी पाव वाटी तुम्ही रवा घाला, बारीक रवा, त्यामुळे पुरी जशीच्या तशी टम्म फुगलेली राहते, अगदी खाईपर्यंत मस्त अशा टम्म फुगलेल्या राहतात पुऱ्या, अजिबात मऊसूत पडत नाहीत। इथे बघा दुसरी पुरीसुद्धा छान आपली मस्त तळून झालेली आहे। तर अशा पद्धतीने आपली इथे रक्षाबंधन स्पेशल थाळी तयार झालेली आहे। इथे बघा ताट वाढून घ्यायचं, वरण आहे, बासुंदी आहे, बटाट्याची भाजी आहे, त्यानंतर आपला जो भात आहे तो घेतलेला आहे, त्यानंतर पुऱ्या घ्यायच्या, पुऱ्या ठेवलेल्या आहेत। तर अशा पद्धतीने ही एकदम साधी सिंपल पण कमी वेळात, अगदी कमीत कमी वेळात तयार होणारी ही रक्षाबंधन स्पेशल थाळी नक्की करून बघा। त्यानंतर आपण जो नारळी पौर्णिमा विशेष, रक्षाबंधन विशेष ओल्या नारळाचा लाडू केला होता, तो लाडू ठेवलेला आहे। आंब्याचं आणि लिंबाचं मिक्स लोणचं ठेवून घ्यायचं आणि अशा पद्धतीने भातावर थोडंसं वरण घालून छान मस्त साजूक तुपाची धार सोडून घ्यायची। इथे परफेक्ट अशी आपली रक्षाबंधन थाळी खाण्यासाठी तयार आहे की नाही? किती साधी आणि सिंपल सोबर आहे की नाही? झटपट तयार होणारी ही रक्षाबंधन थाळी खाण्यासाठी तयार। तर मस्त अशा पद्धतीने नियोजन करून अगदी अर्ध्या तासात जेवण तयार होतं आणि आपल्यालाही स्वतःसाठी, आपल्या फॅमिलीसाठी मस्त एन्जॉय करण्यासाठी वेळ मिळतो। तर अशा पद्धतीने तुम्ही ही सिंपल, साधी, सोपी, अगदी अर्ध्या तासात होणारी रक्षाबंधन थाळी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही रक्षाबंधन स्पेशल थाळी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय।